अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जैन धर्मातील 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा मोक्ष कल्याण महोत्सव तीर्थराज श्री सम्मित शिखरजी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। झारखंड राज्यातील जैन धर्माचे सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या श्री सम्मित शिखरजीच्या पवित्र पर्वतावर स्वर्णभद्र टोक येथे महाराष्ट्र कर्नाटकसह संपूर्ण भारतातून आलेल्या लाखो श्रावक श्राविकांनी भगवान पार्श्वनाथांना निर्वाण लाडू अर्पण करून भक्तिभाव व्यक्त केला। महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी मधुबन येथील 20पंथी कोठी येथून भगवान पार्श्वनाथांची मूर्ती वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात डोंगरावर नेण्यात आली। स्वर्णभद्र टोकावर विधिवत अभिषेक व पूजन करण्यात आल्यानंतर भगवान पार्श्वनाथांना निर्वाण लाडू अर्पण करण्यात आला। तसेच मधुबन येथे विविध आचार्य मुनी व आचार्य वैराग्यनंदी आचार्य गिरणार सागरजी महाराजांच्या उपस्थितीत धार्मिक विधी व पूजन करण्यात आले। यावेळी तब्बल 230 किलो वजनाचा निर्वाण लाडू अर्पण करण्यात आला। या धार्मिक सोहळ्याला देशभरातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व धार्मिक विधींचा लाभ घेतला। सायंकाळच्या सत्रात दीपप्रज्वलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भगवान पार्श्वनाथांची आरती करण्यात आली। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोलकाता येथील दिगंबर जैन अग्रवाल समाजाच्या वतीने भव्य ध्वजयात्रा काढण्यात आली। वाद्यांच्या गजरात व धार्मिक जयघोषात ध्वजयात्रा पार पडली। त्यानंतर विधिवत धर्मध्वजारोहण करण्यात आले। भगवान पार्श्वनाथांच्या मोक्ष कल्याणकानिमित्त झालेल्या या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे श्री सम्मित शिखरजी परिसर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माने भारावून गेला होता। यावेळी कलकत्ता जैन समाजाचे संजीव जैन, संदीप सरावगी, संजय जैन, प्रदीप जैन, अविदास जैन, साजनी येथील जंबुकुमार चौगुले, कलगोंडा मालगावे, सुधीर चौगुले, कुबेर कुंभोजे, अशोक केनेरे, राजकुमार चौगुले, आळते, भाऊसो कुंभोजे, कुबेर उपादे, कुबेर आष्टे, मलगोंडा भोजकर तसेच मानगाव, चिंचवाळ, वळीवळे, शिरगुप्पी, बोरगाव, भोसे, रुकडी इत्यादी गावातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्श्वनाथ भगवान की जय। आज आम्ही सम्मित शिखरजीहून चंपापूरकडे चाललेलो आहोत। सम्मित शिखरजीमध्ये काल गेली 24 वर्षे आम्ही अखंडपणे भगवान पार्श्वनाथांच्या मोक्ष कल्याणकासाठी जात असतो आणि तिथं निर्वाण लाडू करवत असतो। आज काल अत्यंत उत्साहात आमचे सर्व यात्रेकरू आणि बाहेरून देशातून आलेले जवळजवळ 15 ते 20 हजार यात्रेकरूंच्या उपस्थितीमध्ये ते या लाडू पुरवण्याचा कार्यक्रम करण्यात आला। तर मानगाव, साजनी आणि परिसरातील आपल्या हातकंडे असू दे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील यात्रेकरूंना घेऊन आम्ही ही यात्रा अत्यंत भक्तिभावानं आणि तन्मयतेनं करीत आहोत। वर्षानुवर्षे ही यात्रा आमची पंढरपूरच्या वारीप्रमाणे सातत्याने चालू असते आणि ह्या यात्रेचा आनंद आणि लाभ सर्व यात्रेकरू कमीत कमी मोबदल्यामध्ये करून आम्ही सर्वांची यात्रा घडवण्याचा प्रयत्न करत आहोत। अशा पद्धतीनं सर्वांचा यामध्ये सहभाग होत असतो। धन्यवाद। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।